दिल्लीतील स्फोटाला जबाबदार असलेल्यांना आणि षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। भूतानमधून पंतप्रधान मोदींचा हल्लेखोरांना थेट इशारा। लाल किल्ला स्फोट प्रकरणाबाबत गृहमंत्री अमित शहांची महत्त्वाची बैठकीमध्ये एनआयए, दिल्ली पोलीस, आयबी आणि एनएसजीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार। लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा पुरावा समोर। 29 ऑक्टोबरला त्या कारची खरेदी, त्याच दिवशी कारची पीयूसी काढतानाचा सीसीटीव्ही समोर। कारमध्ये 3 जण हजर असल्याची माहिती। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये ही भीषण स्फोट, पुन्हा एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती। स्फोटात 11 जणांचा मृत्यू तर 21 जण जखमी। कोर्टाबाहेर स्फोट झाल्याची माहिती। एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना फोन करून संजय राऊत यांच्या तब्येतीची केली चौकशी।